आज 23 फेब्रुवारी शुक्रवार. सर्वांना शुभेच्छा. सकाळी आपण आपले माननीय माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आता आज आपण ज्ञानेश्वरीतल्या 17व्या अध्यायातल्या 380व्या ओवीपासून सुरुवात करणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेद विदामहो पुष्पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिक भित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. सकाळी सांगितलं तसं आपणही आपल्या परिवारातील सगळ्यांना, मित्रमैत्रिणींना यांना ही लिंक पाठवता येईल यूट्यूबची, ती पाठवत जा. सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. ज्यांना आवडत असेल ते पुन्हा जॉईन होतील. काल आपण 25वा श्लोक पाहिलेला होता. 25व्या श्लोकाच्या खालच्या ओव्या झालेल्या होत्या की ही परमवस्तू ब्रह्मांड व्यापी कशी आहे आणि या विश्वाच्या पलीकडे ती नांदत आहे. 79वी ओवी परत एकदा बघूया. प्रशस्त कर्मी ती आहे, सच्छब्दा विनियोगा आहे. तोची ऐका होये तैसा सांगो, प्रशस्तादी बोलवरी, असं आधी म्हटलेलं होतं. म्हणजे प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत् शब्दाचा विनियोग आहे. ते कसे, तर आता सत् शब्दाचा उपयोग आपल्याला आजच्या ओवीमध्ये किंवा आजच्या श्लोकामध्ये पाहायचा आहे. कालपर्यंत आपण तत्चा उल्लेख पाहिलेला होता. तत् म्हणजे ते परब्रह्म. आता 26वा श्लोक आपण घेणार आहोत. सद्भावे साधुभावे च, सदित्ये तत्प्रयुज्यते. प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्द पार्थ युज्यते. सद्भावे, सद्भावे म्हणजे सत्यभावाने, भावाच्या बाबतीत. सत म्हणजे सत्य. आणि साधुभावे, साधू म्हणजे पण चांगला, श्रेष्ठ, त्या भावाच्या संदर्भात. म्हणजे सत्य भावाच्या बाबतीत आणि श्रेष्ठ भावाच्या बाबतीत सत इति एतत् प्रयुज्यते. सत या प्रकारे, एतत् म्हणजे या परमात्म्याचा किंवा परमात्म्याच्या नावाचा, प्रयुज्यते म्हणजे प्रयोग केला जातो. जेव्हा सतचं वर्णन करायचं असेल, सत या ब्रह्माच्या बाबतीत, तर या परमात्म्याच्या नावाचा सत म्हणून आपण म्हणतो ना, सच्चित आनंद. तर तिथलं जे सत आहे ते मग सतनी काय दाखवलं जातं, तर सत्यभाव कळतो. सत म्हणलं की तिथे असतचा संबंधच नाही. तसं साधू म्हणजे चांगलं, श्रेष्ठ, जे श्रेष्ठ आहे तेच सत आहे. आणि म्हणून ह्या परमात्म्याच्या नामाचा उल्लेख सतनी केला जातो. खालच्या ओळीला म्हणले प्रशस्ते कर्मणी तथा. तसंच, तथा म्हणजे त्याचप्रमाणे. प्रशस्ते, प्रशस्त आपण म्हणतो ना, काय प्रशस्त हॉल होता, काय प्रशस्त कार्यक्रम झाला, म्हणजे उत्तम. तर प्रशस्ते कर्मणी म्हणजे उत्तम कर्माच्या बाबतीत सुद्धा
तथा सत शब्द हा, तिथे संधी झालेला आहे, शब्द हा झाला ना, तर सत तच्या पुढचा श आल्यामुळे छ झालेला आहे. तर सत शब्द हा, सत शब्द हा म्हणजे हा सत शब्द, सत या शब्दाचा युज्यते म्हणजे प्रयोग केला जातो. जे उत्तम कर्म असेल ना त्या बाबतीतही सतचा उल्लेख केला जातो. आता आपण सज्जन म्हणतो बघा, सज्जनमध्ये पण काय आहे, सतजन म्हणजे जो श्रेष्ठ आहे, चांगला आहे, प्रशस्त आहे, उत्तम आहे असा जन म्हणजे सज्जन म्हणजे संत. तर सत या परमात्म्याच्या नावाचा सत्यभावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो आणि उत्तम कर्मातही सतचा उपयोग केला जातो. पाहूया आता. तरी सच्छब्दे येणे, आटुनी असताची नाणे, दाविजे अव्यंगपणे सत्तेचे रूप. सच्छब्दे येणे, येणे म्हणजे या प्रकारे, तरी म्हणजे म्हणून. म्हणून अरे पार्था, सत या शब्दाने या विश्वात आटुनी असताची नाणे, बघा असताची नाणे आटुनी म्हणजे काय म्हणायचे की असत जे आहे, विनाशी जे आहे, त्याचं नाणं आटून जातं. कशाच्या पुढे? सतमुळं. म्हणजे या सत स्वरूपाने विनाशीपणाचे किंवा असतचे जे नाणं आहे ते आटून जातं, म्हणजे नाहीसे होतं. म्हणजे अविनाशी स्वरूपाचं रूप या ठिकाणी प्रगट होतं आणि नाशवंत जे आहे ते नष्ट होतं. सोप्या शब्दात सांगायचं, दावी जे अव्यंगपणे सत्तेचे रूप. आता एखाद्या गोष्टीला काही जरी एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या वस्तूमध्ये काही कमतरता असेल तर त्याला व्यंग म्हणतो आपण. लोक म्हणतात अगदी सगळं रूप रंग छान आहे हो, थोडंसं कुठेतरी एवढासा एक ठिपका आहे, म्हणजे ते व्यंग आलं. पण काहीच नाही, एकदम सगळं जिथल्या तिथं आहे, त्याला अव्यंग म्हटलं जातं. म्हणून त्यांनी इथं वाक्य वापरलेलं आहे की दावी जे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. आता इथं काय होतं तर सत्तेचे म्हणजे सत्स्वरूपाचं हे रूप दाखवलं जातं. आणि या जगात सत आणि असत दोन गोष्टी आहेत, पण सत शब्दानं असत जे आहे त्याला मागं टाकलं जातं आणि त्याचा निराश केला जातो. म्हणजेच सत्स्वरूपाने विनाशीपणाचं किंवा असतचं नाणं मागं पडतं, खोटं पडतं. आपण म्हणतो ना, खरं नाही त्याला डर कशाला, आपलं खोटं नाही त्याला डर कशाला. म्हणजे खरं असेल तर आपल्याला घाबरायचं कारण नाही, आणि जिथं खोटं असेल तर माणसाला भीती असते. तर कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात. कर म्हणजे काही केलंच नसेल तर कशाला घाबरायचं. तसं सत्य असेल तर घाबरायची कारण नाही. जे अविनाशी आहे ते नष्ट होणारच आहे. जे सत्तेची काळे देशे, होऊ नेण्याची अनारिसे, आपण असे अखंडित. आता जे सत आहे ते काळे म्हणजे काळी बरं का. हे सत्स्वरूप म्हणजेच परब्रह्म कोणत्याही काळी आणि कोणत्याही देशात स्वतःला बदल जाणवत नाही, बदलणं जाणतच नाही. जे कालानुसार देशानुसार परब्रह्म स्वरूपात भेद आढळणारच नाही. ते आपल्या ठिकाणी अखंडत्वाने जसं आहे तसंच राहतं. असा काही फरक पडणार नाही की भारतातनं बाहेर गेलो म्हणून त्या सत्याचं रूप बदललं नाही. जे सत्तेची काळे देशे होऊ नेण्याची अनारिसे,
काळे देशे म्हणजे काळ्या देशात असा अर्थ नाही, काळामध्ये, आणि देशे म्हणजे देशामध्ये, ठिकाणामध्ये होऊन येण्याची अनारिसे ते खोटं ठरणार नाही, त्यात भेद जाणवणार नाही, ते तसंच्या तसंच राहणार आहे. अखंडत्वानं ते सत्य तसंच आहे. म्हणजे देश काळानुसार त्याच्यात बदल नाही. बाकीचे जे असत असतं ना, ते प्रत्येक देशात त्याची हे वेगळी दाखवते, रूप दाखवेल वेगळं, सांगण्याची पद्धत वेगळी असेल. हे दिसते जे तुले आहे, ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची. हे परब्रह्माचं स्वरूप कसं आहे, तर दृश्य माध्यमातून जसं दिसतं, चर्मदृष्टीला जसं दिसतं तेवढं ते असत आहे. त्यामुळं मुळातच दृश्य पातळीवर ते अस्तित्वात नाहीच, ते दिसू शकत नाही. हे दिसते जेतुले आहे, जेतुले म्हणजे जेवढे, ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये. रूपी म्हणजे आत्मदर्शन, स्वरूपाचं दर्शन झालं की एकदा स्वतःचा अनुभव आला की त्याला आश्रय मिळतो. म्हणजे ब्रह्मवस्तूच्या स्वरूपात त्याला आश्रय मिळतो. एकदा सत्स्वरूप आपल्याला समजलं, परब्रह्माचं स्वरूप एकदा, तसं चक्षुला दिसत नाही ते, पण चर्मदृष्टीला जेवढं दिसतं ते असत असतं. म्हणून दृश्यम सर्वम अनात्मा स्यात् असं शंकराचार्यांनी म्हणलेलं आहे. आणि दृक् एव आत्मा विवेकिनः, जे विवेकी लोक आहेत त्यांना त्याची जी दृष्टी आहे ती म्हणजे आत्मा, म्हणजे अंतरात्मा, अंतर्ज्ञानानं ते समजते, ते चर्मदृष्टीनं दिसणार नाही. आपल्याला 11व्या अध्यायात अर्जुनाला सांगितलं होतं की ह्या चर्मचक्षूनं तुला दिसणार नाही, म्हणून तुला काय देतो, दिव्यं ददामि ते चक्षुः, तुला दिव्य चक्षु देतो. तसं आता इथं सांगितलेलं आहे की हे परब्रह्मस्वरूप जेवढं दृश्य माध्यमातून चर्मदृष्टीला दिसेल किंवा चर्मचक्षुला दिसेल, जे दिसतं ते असत आहे. आणि म्हणून दृश्य पातळीवर अस्तित्वात नाहीच. या आत्म्याच्या अनुभवाचा विषय झाला की ते यथार्थ प्राणानं परब्रह्माला पाहू जाता त्याचा आश्रय प्रत्यक्ष लाभतो. तो अनुभवाचा भाग आहे, फक्त दिसण्याचा भागच नाही. ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची. एकदा त्याचा लाभ झाला, प्रत्यक्ष त्याचा अनुभव आला की मग बाकी काही पाहण्याची गोष्ट उरतच नाही. तेणेसी प्रशस्त ते कर्म, जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखी जे करोनी सम ऐक्य बोधे. म्हणून काय सांगतात की त्या परब्रह्माशी, जे सर्वव्यापी आहे आणि सर्वात्मक आहे, त्या परब्रह्माशी ते प्रशस्त कर्म एकत्व पावतं. सकाळी 13व्या अध्यायात पण तेच पाहिलेलं आहे की सगळं एकरूप होऊन जातं. कर्म करणारा, कर्म आणि त्याच्यापासून मिळणारं फळ, हे सगळं एकरूप होऊन जातं. तसं हे प्रशस्त कर्म एकत्व पावणं, समरस होणं आणि बोधाच्या जाणीवेनं समरूप करून पाहिलं जाणं. बघा त्यांनी काय म्हणलं, जे कर्म दाविले ब्रह्माकारे, ते पुढं म्हणतात, तरी ओंकार तत्कारे, जे कर्म दाविले ब्रह्माकारे, ते गिळूनी होई जे एकसरे सन्मात्रची. आता हा जो सत शब्द आहे, सत शब्दाच्या गाभ्याचा विनियोग समजून घ्यायचा आहे. आता सत शब्द कसा वापरायचा आहे तर ते सांगतात की अरे श्रोते हो, मी काही असं म्हणत नाही. म्हणजे आता ते गिळून होई जे एकसरे सन्मात्रची ऐसा. तर परब्रह्माशी प्रशस्त कर्म एकत्व पावणं, समरस होणं,
समरूप करून पाहिलं जाणं हा झाला पहिल्या आधीच्या ओवेचा अर्थ. पण असा सत्शब्दाचा जो गाभ्याचा विनियोग आहे तो समजून घ्या, असं श्रीकृष्ण आता अर्जुनाला सांगतायत. आणि श्रोते हो, मी काही असं म्हणत नाही हो, असं म्हणतात. जे गिळून होई जे एकसरे सन्मात्रची, ऐसा हा अंतरंगू सत्शब्दाचा विनियोगू, जाण म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो. इथं सांगतायत की हा अंतरंग आहे. या अंतरंग म्हणजे गाभा आतला, सत्शब्दाच्या अंतरंगातला जो विनियोग आहे तो समजून घे. सत्शब्दाचा विनियोग, विनियोग म्हणजे उपयोग, तो कसा करायचा, तो कसा केला जातो ते तू समजून घे. जाण म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे. ते म्हणतायत की मी आता तुला काही दुसरं सांगत नाही किंवा मी असं काही म्हणतच नाही, तूच समजून घे त्याचा विनियोग कसा करायचा आहे. ओंकार आणि तत्कार यांनी जे परब्रह्माचं स्वरूप झाल्याचं दाखवले ते गिळून कर्म हे ब्रह्मस्वरूप झालं. पण ते कृत्य करणारा मी वेगळा आहे ही मनात भावनाच ठेवायची नाही आणि म्हणून ब्रह्मस्वरूपच व्हायचे. अजूनही आपण काय करतो, मी हा यज्ञ केला, मी यज्ञाला बसलो, मी परीक्षा दिली, म्हणजे मी आणि ती यज्ञाची क्रिया आपण वेगळी मानतो. तर तसं वेगळं मानलं तर उपयोग नाही. पण ती क्रिया करणारा, ती क्रिया आणि त्याचं फळ हे सगळं जेव्हा एकरूप होईल त्यावेळेला त्या सत्शब्दाचा उपयोग होणार. ना मीची जरी हो म्हणे, तेच पुढं सगळं सांगतात. ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हे चिवणे, म्हणून हे बोलणे देवाचेची. तर ज्ञानदेव असं सांगतायत, अत्यंत नम्र आणि मृदू भाषेत श्रोत्यांना सांगतायत की मी तुम्हाला सांगतोय की हे माझं प्रतिपादन आहे. असं जर मी म्हटलं तर भगवंताच्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी द्वैतभाव निर्माण होईल. ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची होणे. मी असं सांगतोय असं म्हटलं की श्रीरंग किंवा भगवान वेगळे होतील, म्हणून मी तसं सांगणार नाही. म्हणून हे बोलणे देवाचेच. म्हणून हे जे काही मी बोलतोय हे सगळं देवाचंच बोलणं आहे, देवांनी सांगितलेलं आहे. श्रीकृष्णाच्या ठिकाणी द्वैतभाव निर्माण झाल्याचा दोष माझ्या पदरी यायला नको. मी सांगतोय असं म्हणायचं नाही. आत्तासुद्धा बघा समर्थांची जी काही विवरणं केली जातात दासबोधाची, तर त्या ठिकाणी मी असं म्हणतोय असं म्हणायचंच नाही, कारण ते सगळं समर्थांनी सांगितलेलं आपण सांगत असतो. तसं इथे सुद्धा भगवंतांनी जे सांगितलेलं आहे तेच ज्ञानदेव सांगतायत. ज्ञानदेव म्हणतायत मी वेगळं सांगितलं आहे असं जर म्हणलं तर तिथं द्वैत निर्माण होईल. हे सगळं भगवंताचंच, श्रीकृष्णाचंच प्रतिपादन आहे, नाही तर आमच्या दोघांमध्ये द्वैतभाव झाला तर का उपयोग आहे. म्हणून द्वैत नको, अद्वैत पाहिजे. परमात्मा आणि आम्ही एकच आहोत ही भावना आपली व्हायला पाहिजे. याच्यावरच्या ओव्या बघूया. ओव्या थोड्या सोप्या याच्यात असतात. असत पदार्थाचा करुणी निरास, दाविले ब्रह्मास सच्छब्दे या, पालटे ना देश काल परत्वे जे, अव्यंग सहजे असे नित्य, असे अखंडित आपुल्याची ठाई, आपणची पाही आपणाते, लाभे आत्मरूप घेताची आश्रय, जेथे मिथ्या होय विश्व सारे, ऐशा परब्रह्मी सच्छब्दे तल्लीन, भावे करते पण विस्मरोनी, मग ब्रह्मरूप कर्म ते प्रशस्त, ब्रह्मरूप होत करता तोही. ओंकार तत्कारे कर्म ब्रह्माकार, उरेना संस्कार हाही जेथे, तेथे सच्छब्दाचे होय प्रयोजन, अंतरंग खूण जाणावीही, ऐसा विनियोग सच्छब्दाचा साच, मी नवे देवेच सांगितला, बोलिलो हे मीच ऐसे म्हणू जावे, तरी पात्र व्हावे द्वैत दोषा, म्हणून या माझे नव्हे हे बोल,
बोल हे सकळ देवाचेची. आणि कही एके परिसहाय्यक, सच्छब्द सात्विक कर्मा होय. यज्ञदानादिक सत्कर्माचे जाण, चाले आचरण यश यथाशास्त्र. परितया माझी प्रसंगे करून, जातसे राहून न्यून जेव्हा. पुढच्या ओव्या व्हायचे. आता आणि कही परी, सच्छब्दू हा अवधारी. सात्विका कर्मा करी उपकारू जो. आता हा सच्छब्द कशासाठी वापरायचा आहे ते पुन्हा पुन्हा सांगताय की आणखीही एका प्रकारे सात्विक कर्माला उपकारक ठरतो. मगाशी सांगितलेलं होतं की सतमधून कर्मही अभिप्रेत आहे. मग सात्विक कर्माला सत्शब्द कसा उपकारक ठरतो ते तू आता नीट ऐक. सात्विका कर्मा करी उपकारू जो. सच्छब्दू हा अवधारी. अवधारी म्हणजे ऐक, लक्ष दे, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तरी सत्कर्मे चांगे, चालिली अधिकार बघे. परी एका देखा अंगे हिणावती जे. आता म्हणतात की जरी ही सत्कर्मे आपल्या अधिकाराप्रमाणे चांगली असली, चांगली चालली, उत्तम कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाली, तरीसुद्धा जेव्हा एखाद्या अंगानं ती विकल होतात, उणी पडतात. म्हणजे चांगलं चांगलं म्हणता म्हणता सुद्धा एकादेका अंगे हिणावती जे. एखादा त्यातला भाग, एखादा अगदी अंश हा कदाचित हिणावत असतो, म्हणजे तो कमी पडतो, त्याच्यामध्ये काहीतरी उणेपण राहतं. असं इथं त्यांना म्हणायचे की ना, म्हणजे जो सात्विक कर्मावर एका प्रकारानं सत्शब्द कसा उपकार करतो, तर सत्कर्म यथाविधी उत्तम प्रकारानं सुरू असताना एखाद्या अंगानं त्याच्यामध्ये सुद्धा उणेपणा असू शकतो. आपण खूप सगळं मन लावून करतो, सगळं छान आणतो, सगळं करतो, पण कुठंतरी एवढंसं कदाचित न्यून राहण्याची शक्यता असते. ते जसं बघा, आता त्याला उदाहरण देते. ते उणे एके अवयवे, शरीर ठाके आघवे. का अंगहीन भांडावे रथाची गती. आता मी मगाशी सांगितलं होतं की कसं, तर शरीराचा एखादा भाग किंवा एखादा अवयव जर लुळा पडला तर शरीराचे व्यापार सगळे थांबतात आणि शरीर थपकून राहतं. बघा, ते उणे एके अवयवी, शरीर ठाके आघवे. का अंगहीन भांडावे रथाची गती. किंवा दुसरं एक उदाहरण देत आहेत. आता समजा रथ आहे, रथाचं एकच चाक जर निखळलं तर काय होतं, एका अंगानं रथ उणा पडतो, म्हणजेच रथाची गती क्षणभर थबकते. तसं आपल्या शरीरातला एखादा अवयव जरा जर त्याच्यात मगाशी म्हणलं तसं कमतरता झाली, एकदमच तो थबकला नाही का. काहींना बोलता बोलताच वाणीतूनच वायू हे होतो, अर्धांग वायू, बोलता येत नाही, तोंड वाकडं होतं, किंवा कुणाचा पाय, कुणाचा हात, असं होऊ शकतं. त्याप्रमाणे काय म्हणतात बघा, त्याप्रमाणे तैसे एकेची गुणायवेण, सतची परी असतपण. कर्मधरी गाजाण जिये वेळे. त्याप्रमाणे अरे पार्था, एक गुण जरी कमी पडला तरी सत्कर्माला किंचित उणेपणा आला, हेच सत्कर्म असत्कर्म रूप होतं. लोक म्हणतात 100% सगळं चांगलं केलं होतं, पण 1% कमी पडला, गेला, त्याला उच्च ह्याचं मिळत नाही. तसं सगळं कर्म सत्कर्म केलं, पण कुठंतरी एवढंसं नेऊन राहिलं. कोणतरी त्याच्यामध्ये मनामध्ये वाईट विचार आला, ती कृती करताना काहीतरी चूक झाली. आता बघा, ते गुरुजी सारखे सांगत असतात, स्वाहा म्हणलं की आहुती घाला. आणि आपलं इतकं म्हणजे मन चंचल असतं की स्वाहा म्हणायच्या आधी तरी घालतो, नाही तर स्वाहा होऊन गेल्यावर पुढच्या मंत्राच्या वेळेला घालतो. म्हणजे एवढीशी उणेपणासुद्धा चालत नाही.
किंवा त्यांनी सांगितलेलं असतं सगळं शुद्ध आणा, शुद्ध तूप गाईचं पाहिजे. आता हल्ली शुद्ध किती मिळतं माहिती नाही, पण आपण गाईचं शुद्ध म्हणून चांगली बरणी बाटली भरलेली आणलेली असते. लोक म्हणतील आता ही नाही पुरली तर घाला थोडंसं वेगळं त्यात, झाला उणेपणा. लोकांना नाही माहिती, पण आपल्या मनाला तर माहितीच आहे ना. तो उणेपणासुद्धा असत कर्माकडं त्याची हे होते, गती होते. असत कर्मरूप ते धारण करतं. कर्मधरी गा जाण जिये वेळ, असतपण कर्मधरी गा जाण जिये वेळे. तेव्हा म्हणून काय करायचे, तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी, सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू. आणि म्हणून ओंकार आणि तत्कार यांचं चांगल्या प्रकारे जर सहाय्य लाभलं तर सच्छब्द विकल झालेल्या कर्माचा सुद्धा जीर्णोद्धार करतो. तिन्हींचं कसं महत्त्व समजावून देत आहेत बघा. ओम तत्सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू, स्कंद विनायक सविता पावक तू. एकदम आठवलं मला एक प्रार्थना. ओम तत्सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू. या ओम तत्सत्नी ह्या नारायणाची पुरुषोत्तमाचंच वर्णन केलं जातं. त्यातलं एकही अक्षर किंवा एकही वैशिष्ट्य कमी पडू चालणार नाही. आणि सत कमी पडायला लागलं तर ओम तत् त्याला सहाय्य करतं आणि त्याची एकदम उंची वाढवतं. खूप छान सांगितलं बघा हे. तेव्हा ओंकार तत्कारी सावा या हा चांगी परी, सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारी. म्हणजे हा ओंकार आणि तत्कार यांचं सहाय्य जर मिळालं तर हा सच्छब्द जिथे विकल झालेला आहे, काहीतरी त्रुटी आहे, काहीतरी उणीव आहे, अशा कर्माचा सुद्धा जीर्णोद्धार करतं. म्हणजे ते सुद्धा सच्छब्द होऊन जातं. मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही मंत्र जर ओमनी सुरुवात नाही केली तर तो अपुरा आहे. शिवाय तत् त्यात भर, तत्चं तत् म्हणजे ते ब्रह्मच. म्हणून त्या दोहोंची जेव्हा सतला जोड मिळेल ना, तेव्हा ते सत्कर्म अगदी परफेक्ट होईल, अगदी 100%. ते असतपण फेडी, बघा पुन्हा तेच सांगतायत. ते असतपण फेडी आणि सद्भावाची ये रूढी, निजसत्वाची ये प्रौढी सच्छब्दू हा. आणि मग हा सच्छब्द आपल्या सत्वोत्कर्षाने किंवा आपल्या उत्कर्षाने कर्माचा जो असतपणा आहे ना तो नष्ट करतो. असतपण फेडी, ते फेडून, जसं म्हणतो पांग फेडलं तसे हे असतपण फेडून टाकलं. आणि सद्भावाची ये रूढी, आणि मग तिथे सद्भाव सत्वोत्कर्ष हा निर्माण होतो. आणि तो सत्वाचा ह्याचा असतपणा जो आहे कर्माचा तो नष्ट करतो. निजसत्वाची ये प्रौढी सच्छब्दू हा, म्हणजे सद्भावाच्या अवस्थेला त्याला आणतो. आता काही जण म्हणतात सगळं यांनी मनापासून केलं होतं, एवढी त्रुटी राहिली होती. मग जे गुरुजी असतील किंवा हे असतील ते सांगतात हे करा म्हणजे तुमचं हे सत्कर्म होऊन जाईल. आपल्या हातून नकळत जर काही अशी त्रुटी राहिली तर ओम तत्चा त्यात उल्लेख करा, त्याची भर त्याला घाला, म्हणजे मग ते सत्कर्म व्यवस्थित होऊन जाईल. बघा आता तेच सांगितलंय मगाशीच मी थांबले तिथं मुद्दा. पर्यंतया माझी नाही, यज्ञदानादिक सत्कर्माचे जाण, चाले आचरण यथाशास्त्र. परितया माझी प्रसंगे करण, जातसे राहून न्यून जेव्हा. थांबे जैसे सर्व शरीराचे यंत्र, एखाद्याची गात्र ढिले होता, हे आपण पाहिलं. किंवा चक्रा माझी घडता बिघाड, तेडे पडे बंद रथ जैसा. तैसे सत्कर्मासी असत्कर्मपण, येई गुणाविण एखादिया. तेव्हा ओंकाराचे आणि तत्काराचे सहाय्य ते साचे घेऊनिया.
तया सत्कर्माचा करी जीर्णोद्धार, स्वभावे साचार सच्शब्द हा, आपुल्या सामर्थ्ये कर्मासी सत्पण, आणि असतपण फेडून या. किती छान सांगितलं का, की त्याचं जे असतपण आहे ते फेडून टाकतं तत्कार आणि ओंकार. पुढचं बघा, छान उदाहरणं सांगतात ज्ञानदेव. दिव्य औषध जैसे रोगिया, का सावावो ये भंगलिया, सच्छब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जाण. एखादं दिव्य औषध काय करतो हो, रोग्याला रोगमुक्त करतो. एकदम मला आठवलं दिव्य औषध म्हणलं की ती संजीवनी वनस्पती. लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध झाला त्यावेळेला त्या वैद्यांनी सांगितलं की ही संजीवनी इथं आणली पाहिजे. गेलाय मारुतीराया आणि अख्खा डोंगरच पर्वतच घेऊन आला, पण सगळ्या वनस्पती चमकत होत्या. संजीवनी कोणती कशी ओळखणार? आणि मग तिथे आणल्यानंतर त्यातली संजीवनी वनस्पती ही त्याला दिलेली आहे. आणि त्याला म्हणून मृत संजीवनी विद्या असा एक शब्द आहे बघा विद्येचा. तर ही दिव्य औषध जसं एखाद्या रोग्याला रोगमुक्त करतं, का सावावो ये भंगलिया, सच्छब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जाण. धैर्य खचलेल्या माणसाला आधार मिळाला तर नवी उभारी येते, त्याप्रमाणे व्यंग प्राप्त झालेल्या सत्कर्माला पण सत्शब्द तारक ठरतो आणि तो सत्कर्म पूर्ण करतो असं तू समज. म्हणजे सतची तर गरज आहे, सतच सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण ते तारक आहे. कसं तारक आहे? जसं या दिव्य औषधीप्रमाणे. किंवा ज्याचं धैर्य खचले त्या माणसाला थोडासा जरा कोणी आधार दिला, जा तुम्ही पुढे, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, एवढं जरी म्हणलं, आधार मिळाला की त्याला नवीन उभारी येते. तसं व्यंग प्राप्त झालेल्या म्हणजे उणे पण प्राप्त झालेल्या कर्माला सत्शब्द तारून नेतो. अथवा काही प्रमादे कर्मा फुलिये मर्यादे, चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन. किंवा काही प्रमाद घडला, मगाशी म्हणलं तसं काही त्रुटी राहिली आणि आपल्या मर्यादांचा त्याग करून ते कर्म मग निषिद्ध मार्गाला लागतं, म्हणजे चांगलं मानलं जात नाही. निषिद्ध कर्म सगळी मानलेली आहेत. गाईची हत्या करणं, ब्राह्मणाला ठार मारणं, दुसऱ्याचं धन लुबाडून नेणं, ही सगळी निषिद्ध कर्म आहेत. गुरुपत्नीबरोबर समागम करणं, अशी सगळी पापं मानलेली आहेत, ती निषिद्ध आहेत. मग निषिद्ध मार्गाला ते कर्म लागायला लागतं. काही जर प्रमाद घडले असे तर ते सच्च असत होऊन जातं. आता त्याला उदाहरण देतात बघा. चालतया ही मार्गू सांडे, पारखियाची अखरे पडे, राहाटी माझी न घडे काही काही. आता आपण चालतही आहे म्हणजे आपण प्रवास करताना पूर्वी चालतच जायचं असायचं. तर काही वेळेला काय होतं, तो जो वाटसरू आहे त्याचा नेहमीचा रस्ता चुकतो. पारखियाची अखरे पडे, आणि जो परीक्षकच कधी भ्रमात पडतो. नजर चुकीनं खोटे पदार्थ त्याच्या पदरात टाकले जातात आणि दैनंदिन व्यवहारात काय घडत नाही, काहीही केलं जाते आजकाल तर. म्हणून त्यांनी म्हणले, चालताय ही मार्गू सांडे. कधी कधी नकळत आपण उजवीकडे वळायचं तर डावीकडे वळतो. दोन मार्ग दिसले, गाडी चालताना हल्ली गुगलवर सगळं असतं, पण गुगल सांगतो आता तुम्ही राईट टर्न घ्या आणि आपण पुढचा राईट टर्न घेतो, मधला सोडून देतो, पुन्हा वेढा पडायची वेळ येते किंवा चुकीच्या मार्गाला लागतो. तसंच इथं सांगतायत की चालताय ही मार्गू सांडे, पारखियाची अखरे पडे. आणि ज्यानं अगदी पारखून घेतलेलं आहे, जो परीक्षक आहे, पारखी म्हणजे रत्नपारखी म्हणजे परीक्षा करणारा, तर जो परीक्षक आहे तोच कधी कधी भ्रमात पडतो. नजर चुकीनं खोटे पदार्थ पदरात पडतात. किती अनुभव येतात हो, किती लोक खोटे बोलतात. आणि मग दैनंदिन व्यवहारात तर काय काय घडतं. दाखवायचा खरा पदार्थ आणि द्या म्हणलं की तेवढ्यात हातचलाखी करून असत जो असेल, खोटा असेल, बिन शिक्क्याचा असेल,
तो पटकन द्यायचा, पैसे खऱ्याचे घ्यायचे. लोक घरी गेल्यानंतर बघतात, अरे हा तर खोटा आला. असं दैनंदिन व्यवहारात सुद्धा घडत नाही का, असा प्रश्न विचारतायत. न घडे काही, असं घडत नाही का. म्हणून तैसी कर्मा राभसे सांडे सीमा, असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहे जई. म्हणून सांगतायत भगवंत म्हणजे ज्ञानदेव की अरे पार्था, मी तुला सांगतो की तैसी कर्मा राभस्य म्हणजे अविचारानं कर्माची मर्यादा सुटते. आणि तेच कर्म असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहे. असाधू म्हणजे असज्जन किंवा वाईट म्हणून ते प्रसिद्धी पावतं किंवा दुष्कर्म म्हणून त्याला संबोधलं जातं. दुर्नामा त्याला वाईट नाव पडतं. असाधू म्हणजेच दुष्टपणाचं त्याला शिक्का बसतो किंवा त्याला खोटेपणाचा, दुष्कर्माचा शिक्का बसतो. आपण म्हणतो अहो एवढं आम्ही कष्ट केले हो, इतके दिवस राबलो आणि लोक म्हणतात हे सगळं खोटं आहे. म्हणजे खोटेपणाचा शिक्का येतो त्याच्यावर. कारण अविचारानं कर्म केलं की सगळी मर्यादा सुटते. म्हणून तैसी कर्मा राभस्य सांडे सीमा म्हणजे मर्यादा. असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहेजे. म्हणून अविचारानं कधी कर्म करायचं नाही. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते. तेच सांगतायत पुन्हा की ते आपल्याला सद्भाव आणि साधुभाव या दोन्ही गोष्टींचं सतत भान ठेवायचे. तेथ गा हा सच्छब्दू ये रादो ही परिस प्रबुद्धू, प्रयोजिला करी साधू कर्माते यया. अरे पार्था, ओंकार आणि तत्कार यांच्यापेक्षा सरस असलेला सच्छब्द जर आपण योजला तर त्या करीत असलेल्या कर्माला चांगलं स्थान मिळतं. इथेच थांबूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं सा. ज्ञेन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद सुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरी